प्रदूषित पाणी सोडायला जवळची पंचगंगा नदी आणि पिण्यासाठी लांबची कृष्णा नदी ही इचलकरंजीची भूमिका पंचगंगा काठच्या नागरिकांवर अन्याय करणारी आहे. पंचगंगा नदीत सोडलं जाणारं रासायनिक पाणी रोखलं नाही म्हणून इचलकरंजीचं पिण्याचं पाणी आम्हाला रोखावं लागतंय. न्यायासाठी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसी बळाचा वापर झाल्यास त्याच ठिकाणी प्राणांतिक उपोषणास बसणार असं आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं. प्रोसेसवर कारवाईसाठी आंदोलन. प्रोसेसचे रासायनिक पाणी सोडायला जमीन उपलब्ध नसताना प्रोसेस सुरू झाल्या हे कायद्याचं उल्लंघन असून प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हणजे CETPला लावलेलं सील तोडलं. हे प्रदूषण नियंत्रण मंडळास आणि जिल्हाधिकारी यांना माहीत झालं तरी प्रोसेसवर कारवाई केली नाही म्हणून आंदोलन करावं लागतंय असं चुडमुंगे यांनी सांगून इचलकरंजीतील उद्योगांनी कायद्याचं पालन करून उद्योग करावा, पण कायदा धाब्यावर बसवून रासायनिक पाणी पंचगंगा नदीत सोडून पंचगंगा काठावरील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणत असाल तर मात्र आम्हाला पंचगंगा काठ वाचवण्यासाठी उद्योगांना विरोध करावाच लागेल असं सांगितलं. तसेच पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे. आज इचलकरंजी शहरात पिण्याच्या पाण्यासाठी सगळीकडून विरोध होतोय. भविष्यात शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायचं असेल तर त्यांना पंचगंगा नदीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे इचलकरंजीतील नागरिकांनी आमच्या पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हावं असं आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी करून आपल्या देशातील कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही असं म्हटलं जातं, पण इचलकरंजीतील प्रोसेस याला अपवाद ठरतात. कारण पैशाच्या जीवावर त्यांनी सगळ्या प्रशासकीय यंत्रणा विकत घेऊन हे माणसं मारण्याचं कृत्य करत असताना कोणतंही सरकारी खातं त्यांना रोखत नाही. याचा अर्थ कायद्यापेक्षा पैसा श्रेष्ठच आहे असं म्हणावं लागेल असंही सांगितलं. मराठी S न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी. सोडायला या प्रोसेसवाल्यांच्याकडे शेती उपलब्ध नाही. हे अगदी खाली तहसीलदारांच्या पासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना हे माहीत आहे की यांचं पाणी घ्यायला एकही शेतकरी तयार नाही. जर पाणी शेतकरी घेणार नसतील तर ह्या प्रोसेस इंडस्ट्री बंद ठेवाव्या लागतील हे सगळ्या प्रशासनाला माहीत आहे. पण तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ही प्रोसेसचं पाणी पुन्हा नदीत सोडायचं षडयंत्र या लोकांनी आखलेलं आहे. आणि हे षडयंत्र आपल्याला जर मोडून काढायचं असेल तर सोमवारच्या आमच्या आंदोलनामध्ये या पंचगंगा काठावरच्या सगळ्या लोकांनी सामील व्हायला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये पंचगंगा नदीमध्ये आम्ही प्रदूषित पाणी अजिबात घेणार नाही हे सगळ्यांनी आता ह्या लोकांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि जरी ऐकत नसतील तर मगाशी आमच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं तसं जवळची नदी येण्यासनी घाण पाणी सोडायला पाहिजे आणि लांबच्या नदीचं स्वच्छ पाणी ह्या लोकांना पिण्यासाठी पाहिजे हे चालणार नाही. जर तुम्हाला पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडायचं असेल तर तुम्हाला पिण्यासाठी सुद्धा पंचगंगा नदीचंच पाणी वापरावं. इकडचं आम्ही कृष्णेचं पाणी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये देणार नाही. यासाठी आम्ही इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखणार.